नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बिग बॉसच्या या नवीन एपिसोडच्या हायलाईटमध्ये. काय घडलं आज नेमकं? तर आज खरं तर पूर्ण एपिसोड जो आहे तो धमाल मजा मस्तीमध्ये गेला. काही नेहमीप्रमाणे कुरघोडी झाल्या, काही नेहमीप्रमाणे टोमणे मारणं झालं. अशा गोष्टी तर नेहमीप्रमाणे आज देखील घडल्या. तर काय घडलं नेमकं तर ते पाहूया आज. तर गार्डनमध्येच एका बाजूला जी आर्या आहे ती एकटीच बसलेली असते आणि थोडंफार ती रडत असते. तर तेव्हा तिथं वैभव आणि आरबाज तिथं जातात आणि ते तिला समजावत असतात. तेव्हा आर्या म्हणते की मी जान्हवीचा जो काही राग आहे तो राग तुमच्यावर काढला, त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं आहे. त्यामुळंच मला जे आहे ते रडायला येते. आणि तेव्हा एका गाडीच्या एका बाजूला निकी आणि जान्हवी बोलत असतात. तेव्हा जान्हवी म्हणते, बघ आपण त्यांच्या संग भांडतो किंवा तिच्या संग भांडतो आणि हे दोघं तिच्यासोबतच जाऊन बसलेत आणि तिच्यासोबत तिला आधार देतात आहेत, तिच्यासोबत गप्पा मारतात आहेत, असं जान्हवी निकीला सांगत असते. आणि जान्हवी वैभवला देखील सांगते की आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. पण वैभव मात्र तिचं काही ऐकत नाही. तू गप्प बस असं तो जान्हवीला सांगतो. तेव्हा मात्र जान्हवी रागाने तिथून निघून जाते बेडरूममध्ये आणि तिच्या मागे निकी देखील जाते. तेव्हा जान्हवी निकीला म्हणते की बघ माझ्यावर कशाप्रकारे हा ओरडला. ते आपण याच्यासाठी एवढं हे करतो किंवा आपण त्या ग्रुपसाठी एवढं हे करतो आणि हा मला ओरडला. त्यानंतर दुपारी जे आपण पाहतो की अरबाज जो आहे तो निकीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो. कारण निकी थोडीफार रुसलेली असते. तेव्हा अरबाज निकीसोबत बोलण्याचा जो आहे तो प्रयत्न करत असतो. तो निकीला समजून सांगत असतो की तुझं घरातील प्रत्येकाबरोबर काही ना काही वाद आहेत. वर्षाताई असेल, त्यानंतर निखिल असेल, त्यानंतर अभिजित असेल, प्रत्येकाबरोबर तू जे आहे ते वाकडं घेते किंवा भांडण करते आहे. तर अशा पद्धतीचं तू करू नको, अशा पद्धतीने समजूत तो निकीची काढत असतो. त्यानंतर इकडे जे आहे ते किचनमध्ये सगळे जेवत असतात. तेव्हा जे चिकन जान्हवीने घेतलेलं असतं आणि तिला सांगितलं असतं की तू 2 व्यक्तींबरोबर ते शेअर करू शकते, म्हणजे अरबाज आणि सूरज बरोबर. तेव्हा त्या जान्हवीच्या ताटामध्ये निकी देखील ते चिकन खात असते किंवा ते जेवण करत असते. तेव्हा ते अंकिता पाहते. तेव्हा अंकिता तिला बोलायला जाते. तेव्हा मात्र निकी म्हणते की मी नाही खाते किंवा ती खाऊनसुद्धा नाही खात आहे असं म्हणते. आणि तेव्हा अंकिता म्हणते की तू जे आहे असं नको करूस, कारण का तू जे काही करशील ते आपल्या सर्व घरच्यांना ते सफर करावं लागतं किंवा त्याचा त्रास सर्व घरच्यांना होईल. तेव्हा जे आहे निकी म्हणते मला काही फरक पडत नाही, मला जसं वागायचं आहे तसं मी वागणार, असं ती अंकिताला म्हणते. मग अंकिता बेडरूममध्ये येऊन तिथं निखिल असतो, अभिजित असतो, योगिता असते, त्यांना ती सांगते की मी तिला बोलायला गेले तर ती अशा पद्धतीने बोलते. तिचा जो काही आरेरावीपणा आहे किंवा मीच बॉस आहे किंवा मी कोणाचं काही मानणार नाही, तर अशा पद्धतीने ती तिथं वागते. तेव्हा तिथे वर्षाताई देखील येतात. त्या देखील हेच म्हणतात की ती असंच वागते. मी तिला म्हटलो की असं वागू नको. तेव्हा ती म्हटली की काय होईल ते, मला काही फरक पडत नाही, मी जशी वागणार आहे तशी मी वागणार आहे. अशा पद्धतीने जे निकीचं वागणं आहे ते घरातल्या इतर लोकांना किंवा अंकिताला खास करून पटत नाही किंवा या गोष्टी न मानणं. त्यानंतर संध्याकाळी सगळे लिव्हिंग रूममध्ये बिग बॉसने बोलवलेले असतात. तेव्हा बिग बॉस म्हणतात की आता आपण एक टास्क म्हणा किंवा एक हे करणार आहोत की एक कल्ला TV चॅनल चालू करणार आहोत. आणि त्या कल्ला TV चॅनलचे हेड असणार आहे घनश्याम. कारण का बराच आपण पाहिलं की भाऊच्या धक्क्यावर घनश्यामला डबल धुडकी बोलण्यात आलं. त्यामुळे त्यांना आपण या ठिकाणी TV चॅनल आणि संचालक करत आहोत आणि त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी देत आहोत की डबल धुडकी ती नाही आहेत हे सिद्ध करण्यासाठी. तेव्हा मग बिग बॉस म्हणतात की आपण 2 ग्रुप करणार आहोत, A ग्रुप आणि B ग्रुप. तर A ग्रुपमध्ये जे काही असतील त्यांनी त्यांचे परफॉर्मन्स सादर करायचे आहेत आणि B ग्रुपमधले जे काही आहे लोक त्यांनी त्यांचे परफॉर्मन्स जे आहे ते सादर करायचे आहेत. आणि A ग्रुपमधून अंकिता तर B ग्रुपमधून DP हे त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील. अशा पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा ठरली. गार्डनमध्ये मग सर्वजण तयारी करून येतात, डान्स प्रॅक्टिस वगैरे या गोष्टी, मेकअप वगैरे सर्व करून येतात. आणि त्यानंतर गार्डनमध्ये येतात. तर गार्डनमध्ये पूर्ण असा सेटअप जो आहे तो कल्ला TV चॅनलचा लावलेला असतो. घनश्याम हा याचा संचालक असतो. तो त्या टीममधून
जो कोणी म्हणजे ए टीम जर जिंकली तर बिग बॉसने सांगितलेलं असतं की जर ए टीम जिंकली तर त्यांना आठवड्याभरात साठी बेड वापरायला मिळतील, त्यानंतर साखर मिळेल, त्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत बेड, साखर, चहा या सर्व गोष्टी ज्या लक्झरीज त्यांना वापरता येतील, जी टीम या आजच्या टास्कमध्ये किंवा या कल्ला चॅनलच्या भागामध्ये जिंकन त्या टीमसाठी. मग अशा पद्धतीने सुरू होतं. अंकिता आणि डीपी याचं जे आहे ते सूत्रसंचालन करतात. तर पहिला जो आहे तो ए टीममधून अभिजितचं गाणं होतं. अभिजित त्याच्या पद्धतीने त्याच्या स्टाईलने जे आहे ते गाणं म्हणतो. त्यानंतर त्याच्यासोबतच बी टीममधून जे आहे ते आर्या रॅप सादर करते. पण जेव्हा अभिजित गाणं सादर करत असतो त्यावेळेस बाजूला उठून निकी आणि अरबाज ज्या अभिजितच्या रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर ते एक त्यांची वेगळी केमिस्ट्री पुन्हा एकदा तिथं आपल्याला समोर दिसते अरबाज आणि निकीची. त्यानंतर ए टीममधून निकी आणि अरबाज हे डान्स करायला येतात. तर यामध्ये त्यांचा एक मस्त मराठी गाण्यावर आपल्याला डान्स पाहायला मिळतो. या डान्समध्ये अरबाज निकीला उचलून घेतो आणि नुसतं उचलून घेत नाही तर तो तिच्या गालावर किस देखील करताना आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर बी टीममधून जी दुसरी एक जोडी येते डान्स करायला ती म्हणजे वैभव आणि इरिना. वैभव आणि इरिना देखील मराठी जे आहे लोकशाहीर आपलं अंकुश चौधरीचा जो चित्रपट आहे त्या चित्रपटामधलं सुंदर असं गाणं इरिना सादर करते. त्याचे हावभाव, त्याचे एक्सप्रेशन अतिशय चांगल्या प्रकारे ते गाणं सादर करते आणि तिला जी साथ आहे ते जे आहे साथ तिला वैभव देतो. त्यामुळे वैभव आणि इरिनाची केमिस्ट्री जी आहे एक वेगळ्या स्वरूपाची केमिस्ट्री या परफॉर्मन्समधून आपल्याला पाहायला मिळते की कुठेतरी असं वाटतं की आता या दोघांमध्ये देखील काहीतरी घडायला लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने दोघांचे डान्स परफॉर्मन्स होतात. मग पुन्हा एकदा घनश्याम तिथे येतो आणि तो निकाल देतो. तेव्हा पहिला आपण पाहिलं की ए टीममध्ये पहिली राऊंड झाली त्याच्यामध्ये अभिजित जिंकतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये जो आहे तो सगळ्यांना असं वाटत असतं की निकी आणि अरबाजला देतील, परंतु घनश्यामने फेर खेळत चांगल्या पद्धतीने निकाल दिलेला आहे आणि त्यांनी जे आहे ते इरिना आणि वैभव यांना विजयी केलेला आहे. त्यानंतर ए टीममधून येतात डान्स करण्यासाठी योगिता आणि निखिल. तर योगिता आणि निखिल हे देखील मराठी छान गाण्यावर डान्स करतात. आणि त्यानंतर बी टीममधून वर्षा आणि जान्हवी यांचा नागिन डान्स होतो. पण तो डान्स जो आहे तो आजच्या भागात करता होत नाही, त्याची एक झलक फक्त पाहायला मिळते आणि तो डान्स मात्र आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर एकंदर पूर्ण हा जो दिवस आहे किंवा आजचा एपिसोड आहे हा मजा मस्तीमध्ये गेलेला आहे. थोड्याफार कुरगुडी ह्या नेहमीप्रमाणे झालेल्या आहेत. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? अरबाज आणि निकीची जोडी तर होतीच, आता इरिना आणि वैभव यांची देखील काहीतरी जोडी जमायला लागलेली आहे किंवा काही त्यांच्यामध्ये नातं फुलायला लागलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? वैभव आणि इरिनामध्ये तसं काही असेल की हे फक्त TRP साठी गोष्टी केल्या जातात आहेत किंवा हे प्रेक्षकांना एक भासवण्यासाठी केलं जाते? तुमचं मत काय आहे? आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका.